देवारे 11 चाळीचा कोंड आपल्याला देखील संधी अजून तुम्ही देखील रेस मध्ये आहात। आता मोरेजेदे वॉरियर्स जर जिंकला तर तो कदाचित क्वालिफायच्या दिशेने जाईल। 6 पॉइंट ज्यांचे होतील तो क्वालिफाय होणारच आहे। देवारे 11 चाळीचा कोंड तो संघ जिंकला तर 4 पॉइंट त्यांचे होतील। मग मोरेजेदे वॉरियर्स 4 वरती राहील तर जिंकला तर क्वालिफाय होणार ते सांगतोय वीर आपण। चला बॅट्समन मोरेजेदे वॉरियर्स चला बॅट्समन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या पवन आणि गणेशजी केसरकर सर या चला या तुमचा आवाज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू। ही हा सामना चला मोरेजेदे वॉरियर्स मैदानात चला आणि देवारे 11 चाळीचा कोण बॅट्समन दाखल करा। अंपायर चला मैदानात आणि गणेशजी केसरकर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। देवारिया 11 चाळीस कोण आणि मोरेजेदे वॉरियर्स मॅच चालू करा। सचिन सर, सचिन सावंत सर, सचिन पाविस्कर सर गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सज्ज झालाय। देविदास स्ट्राइकला बंटी, बंटीला आपण पाहतोय स्ट्राइकला। पवनला सामन्याचा पुरस्कार देताना स्वप्नीलजी चोरगे आणि अक्षयजी मालुसरे यांच्या शुभ हस्ते अक्षय मालुसरे आणि स्वप्नील चोरगे यांच्या शुभ हस्ते सामन्याचा पुरस्कार। पहिला चेंडू बंटीसाठी, पहिला चेंडू स्टॉप केलाय। रनआउटची संधी होती, नॉट आउट। पंचांनी नकारती मान हलवले। मोरे आणि जेदे वॉरियर्स संघासाठी रस्ता खुला आहे, पण ह्या रस्त्याने प्रवास कसा करायचा ना तो त्यांच्यावरती आहे। कसा झाला क्षेत्ररक्षक चेंडूला चुकी झाली, निंबाळकर होते, येतोय चौकार। बंटीच्या बॅट मधून चौकार आलाय। किरण आणि मोरे आणि जेदे वॉरियर्स संघ फिल्डिंग करतोय आणि महत्वाची मॅच आहे। महत्वाच्या मॅच मध्ये ते जर जिंकले तर
ते क्वालिफायच्या दिशेने आहेत. काय करायचं त्यांनी ठरवायचंय. जीवाचं रान करायचं का गपलत राहायचं हेही ठरवायचं आहे. धावपलकावरती धावा आहेत त्या 4. मॅच महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. सर्वाधिक जास्त महत्वाची मॅच आहे मोरे आणि जयदेव वॉरियर्स संघासाठी. राहुल येत आहेत. राहुलने क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फेकी खराब. जर चांगली फेकी झाली असती ना तर कदाचित इथे रनआउटची संधी होती. धावपलकार धावा आहेत त्या 6. पॉवर प्लेची ओव्हर हाताला असताना देवीदासला आपण पाहतोय. धावपलकारती 6 धावा. चला वेळेला महत्व द्या. सुमित वेळ लावला बटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. आदेशचा खेळ आजच्या दिवसभरामध्ये चांगला राहिलाय आपल्या संघासाठी. 6 बॉल मध्ये 20 धावा आज त्याच्या नावावरती राहिलेत. बॅट्समन तुषार आलाय जो अजूनपर्यंत शांत आहे, संयमी आहे. तुषार जाधव टीजे. प्रतीकला ही संधी होती आणि एकच धाव. बघा प्रत्येक विकेट, प्रत्येक झेल, प्रत्येक धाव मोरे आणि जयदेव संघाच्या अतिशय महत्वाची आहे. प्रत्येकाने 100% देणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावपलकार धावा आहेत त्या 8 बिनबाद 8. 4 ओव्हरची मॅच आहे. 8 धावा धावपलकावरती. नेक्स्ट मॅच साठी एसबी लाईव्ह इव्हेंट्स आणि उमरठ स्पोर्ट क्लब आपण तयार राहायचं आहे. नेक्स्ट मॅच ही मॅच फास्ट करून घ्या. सर्वच मॅच करायचे आहेत. दोन्ही कॅप्टन या आपण टॉस करून घेऊ. एसबी लाईव्ह इव्हेंट बोरावले उमरठ स्पोर्ट क्लब. चला क्षेत्ररक्षण सजवा. राहुल आपल्याला सांगण्यात येत आहे मागील मॅच मध्ये बघा आपण वेळ घालवलाय. 15 मिनिटांमध्ये 4 ओव्हर पोहोचवायचे आहेत. सुवर्ण संधी आपल्याकडे आहे. रस्ता अतिशय क्लीन आहे. त्या रस्त्यावर गाडी कशी चालवायची ना ते तुमच्या हातामध्ये आहे. एसबी लाईव्ह इव्हेंट बोरावले वर्सेस उमरठ स्पोर्ट क्लब. नेक्स्ट मॅच भेटीला येईल. गोलंदाजी मार्गवरती स्वतः राहुल जाधव. समोर बॅटर आहे तुषार जाधव. 2 जाधव बंधू. चला चला चालू करा पंच. सजवला. आदेश चेंडूवरती जात आहेत. एकच धाव. एकीपेक्षा जास्तीचं काही नाहीये असं क्षेत्ररक्षण करावं लागेल मोरे जयदेव वॉरियर्सला. 1 धाव. धावपलकार धावा आहेत त्या 9. चला चर्चा नको. सौरभ जास्तीची चर्चा नसावी. जी चर्चा करायची आहे ना ही मॅच झाल्यानंतर झाडाखाली बसून चर्चा करत बसा. अविनाश सुमित साळवींच्या बरीचशी चर्चा आहे. येणाऱ्या साळवी विभाग साळवी गाव ना हॅलो साळवी कोण प्रीमियम लीग ही स्पर्धा येते. स्वप्नील चोरगे साहेब आज सकाळपासून त्यांचा गणवेश, त्यांची गॉगलची स्टाईल, त्यांचा नॅपकिन हे सर्व काही सांगून जातोय की विभागावरती माझं लक्ष आहे, माझ्या खेळाडूंवरती माझं प्रेम आहे. झेलची संधी आणि सौरभने चुकी केली आणि ही चुकी महागात पडू शकते. अति घाई केली, चेंडूवरती नजर ठेवली नाही. चुकी 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 आणि चुकी सौरभने झाले. चुकी बदल. लगेच आदेश तिथे जात आहेत. चार धावा आल्या. सुमित गोलंदाजी करत आहेत. गोलंदाजी करणार राहुल. पहिला चेंडू 1 धाव खर्च केला आणि
दुसऱ्या चेंडूवरती त्याच्यात चौकार आलाय. आता डॉट बॉल आलाय. बंटी मोरेचा जर विचार केला ना, गोल गरकन फिरला. बोरू शेठ मात्र खुश आहेत, कारण साखरचे खेळाडूने आज चांगली कामगिरी केली. अक्षय घावरे असतील, घावरे बंधूंवरती भलतेच खुश आहेत दोन्ही पण बंधू. आणि बोरू शेठचा मित्र परिवार. बघा आजचा दिवस अक्षय तृतीयेचा आहे, शुभ दिवस आहे. 9वी मॅच चालू आहे, कुठलाही संघ अजूनपर्यंत बाहेर नाही. सर्वांच्या आशा आहेत ना, अशा पल्लवीत आहेत. हो माझा नंबर लागेल, हो माझा नंबर लागेल का, लागेल का, हो लागेल. कोणाचा नाही कोणाचा नंबर लागेल, परंतु त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. कोण जाईल बक्षीस पात्र फेरीमध्ये स्वप्नीलजी हे सांगता येत नाही. खांडचकर इथे येऊन थांबले. चांगला बॉल, परंतु तुषारला हा बॉल समजला नाही. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल आलाय. व्हाईट बॉल. सचिन सर आम्हाला कळवतात की हा व्हाईट बॉल. चांगला बॉल. तुषारला थांबवलंय राहुलने आणि 7 धावा खर्च केलेत. पहिल्या गोलंदाजीने देवीदासने 8. चला क्षेत्ररक्षण सजवा. तुषार तुषार आणि राहुल चर्चा नसावी. चर्चा जी करायची ना, मी सांगितले तुम्हाला मॅच झाल्यानंतर समोरचं झाड आहे ते तुमच्यासाठीच. पाहिजे तर आम्ही तुम्हाला चेअर देऊ, पाणी देऊ, सर्व तुमची व्यवस्था करू, परंतु चर्चा आता काही करू नका. जेदे साहेब कुठे दिसत नाहीयेत, बहुतेक पाण्याची सोय करायला गेलेत, कारण त्यांना माहिती आहे अजून 5 मॅच इथून पुढे पूर्ण करायचे आहेत. अध्यक्ष साहेबांवरती खूप मोठी जबाबदारी आहे. खजिनदार साहेब, सचिव साहेब, खजिनदार साहेब फक्त फोनवरती आहेत सकाळपासून. काय चर्चा होतात, पण त्या चर्चा करणं महत्वाच्या आहेत. गोलंदाजी मारुती गोलंदाज. आदेश, कुठला संदेश देणार आदेश आपल्याला हे पाहू आपण. पंच केलंय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. ओमकार आहेत, फेकी केली. स्ट्राईकला तुषार आलाय. तुषार तेजे. तुषारचा जर विचार केला तर सकाळी 100-125 बॉल, रात्री 100-125, दुपारच्या सत्रामध्ये 50-60. अक्षय बरोबर काय? भरू, कारण भरू आणि भोरू त्यांच्या समवेत असतात, कारण भोरू आणि तुषार एकत्र बऱ्याच वेळा माझ्याकडे येत असतात. असोसिएशनचे लॉट पाडण्यासाठी त्यांचं सहकार्य नेहमीच आम्हाला लाभतं. स्वप्नीलजी चोरगे साहेब, तुषारवरती आणि भोरूचं सहकार्य आपल्याला नेहमीच लाभलेलं आहे. चला चालू करा मॅच. राहुल एकच धाव, एकच धाव, एक एक धाव, एक एक धाव, थेंबे थेंबे तळे साचे. चला टॉस साठी या. SB लाईव्ह इव्हेंट्स बोरावले उमरा स्पोर्ट क्लब या लवकर. जय मोरे आणि जितेश मोरे. काय स्माइल आणि धक्का क्रमांक पहिला बसलाय तो देवारिया 11 चाळीच्या कोण संघाला. बंटी बाद, DJ मोकाशी.
नवीन बॅटर मैदानामध्ये ज्ञानेश आलेत. झेलची संधी, झेलची संधी, झेलची संधी, झेल सुटलाय. पाठीमागे असणारा खेळाडू त्याने कदाचित प्रयत्न केले असते. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक देवीदास आणि झेल टिपला. धक्का क्रमांक दुसरा. देवारिया 11 चालीच्या कोण संघाला. डीजे मोकाशी राजेश आलेत. चांगला व्हाईट बॉल. सचिन सावंत सर आम्हाला कळत आहेत की व्हाईट बॉल. धावपलकर धावत त्या 20. रिव्ह्यू नाही आहे. चला स्वप्नीलजी चोरगे साहेब, अक्षय मालुसरे यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करून घेऊया. SB लाईव्ह इव्हेंट्स बोराळे वर्षे उमरड स्पोर्ट क्लब. अक्षय मालुसरे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. अक्षय या. अक्षय पुन्हा वाईट. धाव संकेत भर. धावफलक 21. शेवटचा बॉल असताना 2 व्हाईट बॉल टाकलेत. पहिले 5 चेंडू चांगले हाताळले होते. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. झेल बाद. स्वतः गोलंदाज होते आणि 6 धावा खर्च केलेत. गडी माघारी पाठवले ते 3. खरोखरच तिन्ही गोलंदाजांचं कौतुक करूया. देवीदासने 8 धावा, राहुलने 7 आणि आदेशने 6 धावा खर्च करून 3 गडी माघारी पाठवलेत. धावफलकावर धावा आहेत त्या 21. शेवटचा आणि अंतिम. चला टीम मीटिंग नकोय. मोरे जयदेव वॉरियर्स थोडी टीम मीटिंग. तो बॅट्समन येईल, बॅट्समन येईल. तुम्ही जागेवर थांबा. सुदेश जशी बुलेट जाते ना तसा धावत जा. शेवटचे 6 चेंडू. किती धावांचं टार्गेट देणार देवारिया चालीचा कोण संघ. तुषार मैदानामध्ये आहे. 2 धावांवरती खेळतोय. सलामीचा सलामीवीर तुषार जाधव. वीरेंद्र मोरे यांचे मित्र आहेत आणि त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी वीरेंद्र इथे उपस्थित आहेत. राहुल जाधव चेंडूवरती येत आहेत. एक धाव पूर्ण झाले. दुसरी फेकी केले. डेंजर झोन. तुषार माघारी. काय फेकी केली असेल राहुलने. धक्का क्रमांक 4 बसलाय. टॉस केला जातोय. यतीन कळंबे एका बाजूला, रोहित पाटे दुसऱ्या बाजूला, अक्षयजी मालुसरे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस बॉक्स मध्ये नेक्स्ट मॅच
अक्षय घावरे आलेत मैदानामध्ये, ज्याने गोलंदाजांनी सर्वांना खुश ठेवला आज तेच अक्षय. टॉस कोणी जिंकलाय? उमरठ स्पोर्ट क्लब या संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. लाईव्ह इव्हेंट बोरावले संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. गोलंदाजी मारुती, गोलंदाज ओमकार. पहिल्या चेंडूवरती रनआउटची धक्का बसवलाय, क्षेत्ररक्षण जवळ केलंय. काहीतरी वेगळी रणनीती मैदानामध्ये. नवीन बॅटर अक्षय आलेत. हो, गुड कॅच. आता मात्र संघ अडचणीमध्ये टाकतायत. तो देव वारियर 11 चालीच्या कोण संघाला अडचणीमध्ये टाकतोय तो मोरेचे देव वारियरचा संघ. ओमकारचं कौतुक करावं लागेल, कारण ओमकारने 2 गडी माघारी पाठवत शेवटची गोलंदाजी करत असताना. नवीन बॅटर मैदानामध्ये राजेश येतात. चल राजेश, लवकर, थोडं फास्ट. सुदेशला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. एका दुसरा मोठा फटका सुदेशच्या बॅट मधून येऊ शकतो, ते काम सुदेशला करावं लागेल. कारण संघ जर आपण पाहिलं तर संघाचे धावफलक 21 वरती आहे, 22 वरती आहे. सालीचा कोण संघ जर जिंकला तर रेस मध्ये आपणही राहू शकता. मग आजचा रिझल्ट काहीतरी वेगळा आहे, कारण काल पित्तरवाडी संघ खेळत होता, 4 मॅच सलग जिंकला. खांडस संघ 3 मॅच जिंकला होता, मला रस्ते खुले होते. परंतु आजचं तसं नाहीये. जर त्यातून जेदे मोरे जिंकले तर ते मात्र क्वालिफाय होऊ शकतात आणि या स्पर्धेतून कदाचित चाळीचा कोण माघार घेऊ शकतो. परंतु ज्याच्याकडून अपेक्षा होत्या तोही माघारी चाललाय. काय गोलंदाजी करतोय शेवटचा गोलंदाज ओमकार. आतापर्यंत त्याने जवळजवळ 3 धक्के दिलेत, गडी बाद केलेत आणि धावा खर्च केलेत फक्त आणि फक्त 2 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. डीजे धावपलकार धावा आहेत त्या 23 धावा, 2 बॉल बाकी आहेत. विकास मोरे खरंच मास्टर माइंड. मी तुमचं नाव आज संध्याकाळी मास्टर माइंड हे ठेवणार आहे, कारण डोक्याने काम करतात, शरीराने नाही. निलेश मांढरे आलेत. निलेश हा असा खेळाडू आहे ना, भले तो लेट आलाय पण थेट काम करून जाईल. बघा, गॅप शोधलाय, जागा बनवली, क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा यशस्वी झालेत. निलेश मांढरे शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणार का या चर्चा. ओंकारने चांगली गोलंदाजी केली, कमी धावा खर्च केल्या, जवळजवळ 4च धावा खर्च केले, 3 गडी माघारी पाठवलेत. पुन्हा ओंकार, वाईट बॉल. वाटतं कौतुक त्याच्या पसनी आले नसेल, त्यामुळे अतिरिक्त धाव खर्च केली. 1 धावेने संघ जे काय आहे ते विकास मोरे हे सर्व काही सांभाळतायत. कुठला संघ किती गुणाने पुढे आहे, कोण माघारी आहे, कोणाचे पॉइंट्स किती आहेत, या सर्वांवरती अतिशय बारकाईने नजर ठेवले कालपासून ते विकास मोरे यांनी. शेवटच्या चेंडूवरती गडी बाद. खरंच ओमकारचं कौतुक करावं लागेल. 5 धावा खर्च केले, 3 गडी माघारी पाठवलेत आणि 1 धावचित, म्हणजे जवळजवळ 4 एका ओव्हर मध्ये गडी माघारी. चला चाळीचा कोण संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सुदेश चला टीम घेऊन मैदानामध्ये. 27 धावा बनवायचे आहेत. देव आर्या 11 चालीचा कोण, तुझ नाव आहे ना, देव आर्या 11 चालीचा कोण. चला आपण क्षेत्ररक्षण सजवा. मोरे जेदे दोन्ही बॅट्समन पाठवा लवकर. राहुल चला पट्टापट पट्टापट पट्टापट. चला लवकर चला.
आठवा 26 धावा झाले, जिंकण्यासाठी 27 धावा बनवायच्या आहेत. चला बॅट्समन पाठवा. अविनाश निंबाळकर, राहुल जाधव आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. मोरे जयदेव वॉरियर्स संघाकडून एक सालवीकोंड गावचा तर एक खांडस गावचा. योगेश घाडगे यांचं इथे आगमन झालंय, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला मॅचला सुरुवात होते. गोलंदाजी मारवरती पहिला गोलंदाज कोण असेल? तुषार जाधव. तुषार चला मॅच सुरुवात करा. पंच सचिन सावंत सर आणि सचिन पाविस्कर सर, दोन्ही सचिन सर मैदानामध्ये आहेत. अविनाश निंबाळकर स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला राहुल. समोर ठोकले, समालोचन कक्षाला मानवंदना देणारा चौकार आलाय. 4 धावा. अविनाश निंबाळकर इरादे स्पष्ट करतोय की मला जिंकायचंच आहे. पहिल्या चेंडूवरती दुसरा चेंडू फटका सजवलाय. 1 बाउन्स सी मा रेषा पार येतोय. अविनाश निंबाळकरच्या बॅट मधून दुसरा चौकार. लगातारचे 2 चौकार आले. तुषार वरती हल्ले चढवतोय. 8 धावा धावफलकावरती. नंतर किरण जेदे एवढे हसतायत बाबा, एवढे हसू नको, पोट दुखलं नाही पाहिजे. डॉट बॉल आला. डॉट बॉलची गरज आहे. देव आर्या 11 चालीच्या गुण संघाला प्रत्येक डॉट बॉल हा त्यांच्या बाजूने असेल, ते काम करावं लागेल. परंतु पंच पकवानाचं ताट मोरे आणि जेदे समोर आहे. पुन्हा डॉट. बघा 2 चौकार आल्यानंतर 2 सलग डॉट चेंडू टाकलेत. तू शेर आहे तर मी सवा शेर आहे हे दाखवतोय. मी कमबॅक करू शकतो. तुषार दाखवतोय. अविनाशला थांबवलंय. 8 धावा धावफलकावरती. समोर क्षेत्ररक्षक आहे राजेश, कुठलीही चुकी करत नाहीये. डीजे संतोष मामांचं आगमन झालंय. थोड्या वेळाने गाणंही लागले जाईल.
कारण काल खांडस संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये गेलाय. आज त्यांची स्माईल, त्यांची देहबोली सर्व काही सांगून जाते. तुषार गोलंदाजी मारुती समोर विनू. चेंडू मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. एक धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा यशस्वी झालेत. 2 धावा यशस्वी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावाने संघाचा धावफलक सुमित 10. अजूनही 17 धावांची गरज. 18 बॉल 17. सकाळची पहिली मॅच. चाळीचा कोण आठवतंय का? 18 बॉल मध्ये 17 धावा. अठरा बॉल मध्ये 17 धावा तुम्ही दिल्या नव्हत्या. तोच क्षण, आठवा तो क्षण, आठवा तो इतिहास. अक्षय घावरे तोच बॉलर मैदानामध्ये ज्याने 3च धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र रनअप मध्ये जवळ 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 साखर नाही तर खांडच्या दिशेने तो धावत जातोय आणि तिथून रनअप घेऊन गोलंदाजीवरती स्वार झालाय तो अक्षय घावरे. चारी बाजूला नजर फिरवतोय. कुठला क्षेत्ररक्षक कुठे आहे, काय चाललंय, सर्वांकडे नजर टाकली. गोलंदाजीवरती स्वार झालाय. गोलंदाज तयार, बॅट्समन तयार. बॅट्समन सुद्धा लक्ष ठेवतोय कारण मॅच महत्वाची आहे. चांगला चेंडू, पहिला चेंडू डॉट. 17 बॉल 17 धावांची गरज. मॅच मध्ये काही होऊ शकतं कारण ही मॅच तोच गोलंदाज ज्याने आपल्या संघाला पहिल्या वेळी विजयी करून दिले तोच अक्षय घावरे. 17 बॉल 17 धावांची गरज. वातावरण शांत. फटका सजवला. क्षेत्ररक्षकाने चुकी केली. बंटी होते, बंटीनी चुकी. एकच धाव. मॅच आले. 16 बॉल 16 धावांची गरज. 16 बॉल 16 बॉल मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. स्ट्राईकला विनो आहेत. समोर अक्षय घावरे. अक्षय घावरेला प्रत्येक चेंडूवरती डॉट घालावा लागेल. रुद्रांश इथे आले, त्यांचं इथं सहर्ष स्वागत. रुद्रांश स्वप्नील चोरगे यांचं आगमन. हो, काय चेंडू हाताळला. अगदी नाका जवळून गेला विनूच्या. तशीच गोलंदाजी करतोय अक्षय घावरे. ही खेळपट्टी त्याने प्रेमात पाडले. चांगली गोलंदाजी राहिले त्याच्या आजच्या दिवसभरामध्ये. चारी बाजूला नजर फिरवतोय. त्याला माहिती ही ओव्हर महत्वाची आहे. मॅच आले. 15 बॉल 16 धावांची गरज. 15 बॉल मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. एकच धाव. एक धावाने संघाचा धावफलक 12 वरती. 27 चा पाठलाग करायचे. 12 धावा धावफलकावरती. चौदा चेंडू मध्ये 15 धावा. राहुल आहेत कर्णधार स्वतः. 14 बॉल मध्ये 15 धावा. महत्वाची मॅच. चारी बाजूला शांतता. एक धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव. खेळाडू तिथे साचपटत राहिला आणि त्याचा फायदा नक्कीच राहुल आणि त्याच्या साथीला असलेला विनूने घेतली. 2 धावाने संघाचा धावफलक 14 वरती जाऊन पोहोचलाय. जेते साहेबांची वर खाली वर खाली खाली वर धावपल चालू आहे. धावपल. ऋत्विक जेदे यांनाही कॉल केलाय की मॅच चांगल्या स्थितीमध्ये आहे. कॉल केलाय घरी. हो, रुद्रांश आलेत. ऋत्विक येतील. नितीन मोरे यांचे चिरंजीव घाट करून निघालेत. काय संतोष मामांचं तर आगमन झालंय. चांगला बॉल. खरोखरच अक्षय घावरेचं कौतुक करावं लागेल. 4च धावा खर्च केलेत.
धावफलकावरती नजर मारली तर धावफलकावर धावा आहेत त्या 14. मामांचा चेंडू लागून झालेला आहे. बारा बॉल मध्ये 13 धावा बनवायच्या चर्चा केली जाते. मोरेजे दे वॉरियर्स चला 12 बॉल 14 धावांची गरज. 12-13 समीकरण. 12 बॉल 13 एका बाजूला चालीचा कोण संघ सहजासहजी मॅच सोडायला तयार नाहीये. 12 बॉल मध्ये 13 धावा बनवायच्या आहेत, कारण जर मॅच जिंकले तर त्यांचेही चान्सेस आहेत. त्यामुळे गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सुदेश स्वतः कॅप्टन आलाय. नॉन स्ट्राईकला राहुल, स्ट्राईकला विनू. 12 बॉल मध्ये 13 पहिला चेंडू घेऊन सुदेश, समोर विनू आहे. 12 बॉल मध्ये 13 धावा बनवायचे. पहिला चेंडू फेस करत असताना विनू चुकी झाली. एक धाव पूर्ण झाले. दोस्तीचा प्रयत्न अतिशय वेगाने. 2 धावा पूर्ण केलेत. 2 धावाने संघाचा धावपळ जाऊन पोहोचलाय 16 वर. 11 धावांची गरज जिंकण्यासाठी. 11 बॉल 11 धावांची गरज. 11 बॉल 11 ची गरज. पुन्हा वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल. 11 बॉल 11 ची गरज. व्हाईट बॉल. 11 बॉल 10 ची गरज. बघा व्हाईट बॉल टाकलाय सुदेशने. 11 बॉल मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक चेंडू महत्वाचा, प्रत्येक रन महत्वाची दोन्ही संघांसाठी. बंटी चेंडूवरती एक धाव वेगाने पूर्ण केले. एकच धाव. अजूनही 9 धावांची गरज इथून पुढे जिंकण्यासाठी. 10 बॉल 9 ची गरज. 10 बॉल 9 धावांची गरज. 10 बॉल 9 धावा बनवायचे आहेत. स्ट्राईकला राहुल आहेत. राहुलच्या धावसंख्येचा विचार केला तर 3 धावांवरती ते नाबाद खेळतायत. स्वतः कॅप्टन आहेत, सलामीवीर म्हणून मैदानात दाखल झालेत. शांत आहेत. एखादा मोठा फटका मारणार का याच्याकडे चर्चा आहेत, कारण एखादा जर मोठा फटका आला तर जर जी धडधड आहे ना जेदे आणि मोरेंची ती कमी होईल. एकच धाव. एक धावेने फक्त हालता ठेवतात, परंतु ही एक धाव असं व्हायला नको की नंतर त्या एका धावेला एवढं महत्व येईल ना की सोन्यापेक्षा जास्त महत्व मग धावांना केलं जाईल. धावसंख्येचा विचार केला तर धावपलकार धावा आहेत त्या 19 धावा. अजूनही 8 धावांची गरज. 9 बॉल 8 ची गरज. एक धाव पूर्ण. एक सिंगल धावेने मॅच आहे ना चित्र विचित्र होऊ शकतं, काही घडू शकतं, परंतु एखादा मोठा फटका जर आला ना तर मॅचचं पारडं बदलू शकतं. कारण दोन्ही बाजूने मॅच आहे. कोणी सांगणार नाही जोपर्यंत अशी जर एक धाव काढली तर कदाचित जेदे मोरे ही मॅच तुमच्याकडे जड होऊ शकते, लक्षात घ्या. डॉट बॉल आलाय. 7 चेंडू 7 धावा.
7 बॉल 7 ची गरज, मॅच चुरशीची. 7 बॉल 7 धावा. कोण जिंकणारी मॅच? जेदे मोरे की देवाऱ्या 11 चालीचा कोण? 7 चेंडू 7 धावांची गरज. गोलंदाज सज्ज, समोर राहुल आहे. राहुल शांत राहिलाय. पंचांकडे अपील करतायत. मॅच आली. 6 बॉल 7 धावांची गरज. मॅच होती कुठे? मॅच आली कुठे? 6 बॉल 7 धावांची गरज. चर्चा केली जाते. गोलंदाज कोण असणार? कोणावरती जबाबदारी असणार? 6 बॉल 7 धावांची गरज आहे. दोन्हीकडे मॅच आहे. दोन्ही संघांकडे जोपर्यंत पहिले 2 ते 3 चेंडू पडत नाहीयेत तोपर्यंत ही मॅच चुरशीची राहणार. पैसा वसूल मॅच झाले. चोवीस बॉल 27 ची मॅच आली. 6 बॉल 7 वर. 6 बॉल 7 वरती मॅच. गोलंदाजी मारुती गोलंदाज. विनो आहेत. आता प्रत्येक चेंडूना हा देव आर्या चालीच्या कोण संघाच्या बाजूने असेल आणि एका दुसरा जर मोठा फटका आला ना तर मोरे जयदेव आर्य संघाच्या बाजूने होईल मॅच. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. दिनेश, दिनू, समोर विनू. हातामधून पिंजरा निसटला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न वेगाने केलाय. फेकी झाले. 2 धावा यशस्वी झालेत. जर फेकी लवकर झाली असती तर गडी माघारी गेला असता. एकच धाव. मॅच आली. 5 चेंडू 5 धावा. 5 बॉल 5 धावांची गरज. विनो आणि त्याच्या साथीला राहुल आहे. दोघांवरती संघाची जबाबदारी तर दिनेश वरती देव आर्या चालीच्या कोण संघाची जबाबदारी. 5 चेंडू 5 धावा. 5 बॉल 5 धावा. अशा मॅच प्रेक्षकांना बघायला आवडतात. खेळाडूंनाही मजा येते. दोन्ही संघाचे संघ मालक आता टेन्शन वाढलंय. जेदे साहेब पण टेन्शन मध्ये आहेत की 5 चेंडू आहेत 5 धावा बनवायचे आहेत. धडधड वाढले. जोपर्यंत 5 चेंडू होत नाहीत ना. आता मात्र गॅप शोधलाय विनूने आणि महत्वाच्या क्षणी हा चौकार आलाय. आता मॅच आली. 4 बॉल 1 धावेची गरज. हा चौकार महत्वाचा होता आणि विनूने गॅप शोधला. जागा शोधली. विनूला माहितीये जर एक धाव काढली मॅच जड होऊ शकते. काही घडू शकतं. कमबॅक करणं एवढी केलेली मेहनत, संघ मालकांचं टेन्शन, त्यांची धडधड हे सर्व काही सांगून जातंय. चला क्षेत्ररक्षण सजवा. निसटला. माझा